माझ्या शाळेचे नाव स्वामी रामानंद विद्यालय रामानंद नगर सिल्लोडवाडी मुंबई असे आहे. मी आज तुमच्यासमोर एक महत्त्वाचा विषय मांडणार आहे. तो म्हणजे राजसाहेब आणि मराठी माणूस. हे दोन शब्द आपण कितीतरी वेळा एकत्र ऐकले आहेत. हे दोन शब्द आपण कितीतरी एकत्र ऐकले आहेत. राजसाहेब तसे एक प्रभावी व्यक्ती आहे, पण ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या माणसासाठी लढले व त्याच्या अस्मितेसाठी हक्कासाठी आवाज उठवला. आता मराठी माणूस आणि राजसाहेब एक दोन शब्द कितीतरी ऐकले नसतील सर्वांनी, पण यावर खूप साऱ्या चर्चा वादविवाद आणि भावना उठलेल्या आहेत. कितीतरी भाषणातून राजसाहेबांचा ते मराठी माणसाची विद्यार्थी त्यांचे प्रश्न, त्यांची अपेक्षा आणि त्यांचे भविष्य यावर प्रकाश टाकण्याचा ते प्रयत्न सतत करत आले आहेत. त्यांचे मत हे नेहमी महाराष्ट्राच्या भूमीवर मराठी माणसाला सर्वप्रथम स्थान मिळाले पाहिजे. मग शिक्षण असो, रोजगार असो किंवा सांस्कृतिक अस्मिता असो. त्यांनी वेळोवेळी परिस्थितीय लोण्याचे प्रश्न, मुंबईतील मराठी माणसाची संख्या आणि मराठी भाषेचे महत्त्व इत्यादी अशा खूप साऱ्या कारणांनी त्यांनी आवाज उचललेला आहे. आणि त्यांची दूरदृष्टी आणि महाराष्ट्राबद्दलची एक नातं हे त्यांचं महाराष्ट्राबद्दल सोडलं गेलं आहे. त्यांच्या महाराष्ट्राबद्दलची तळमळ ही आपल्याला त्यांच्या अनेक भाषणातून दिसून येते. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजलंच असेल की राजसाहेब आणि मराठी माणूस हे दोन शब्द एकत्रित का उच्चारले जातात. जो माणूस महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या भविष्यासाठी एवढा झुंजतो, चळवळ करतो, तो माणूस म्हणजे राजसाहेब ठाकरे. खरोखरच ह्या महाराष्ट्रात जन्म घेऊन हा महाराष्ट्रावर प्रेम करणारा चळवळ म्हणून सगळं या महाराष्ट्राला नाव देणार म्हणजे राजसाहेब हे एकच व्यक्ती आहे. खरोखर तिला आपल्याला प्रेरणा होता, तिला आपल्याला राग होता, ब्रह्माला आपल्याला शंकर होता आणि महाराष्ट्राला आपल्याला हे राजसाहेब ठाकरे आहे. खरोखर मला त्यांचा अभिमान वाटतो की आपण एक मराठी माणूस असल्याला गौरव आहे. खरोखर आणि आता मराठी माणसाला खूप ठिकाणी कमी समजलं जातं. उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्रात एक मोठं शहर आहे, त्या शहराचं नाव मुंबई आहे. तिथे काम करतो मराठी माणूस, त्याला काही सुरक्षित नाही. म्हणून बाहेरच्या देशात येणाऱ्या लोकांचे कितीतरी पट्टी किंमत वाढली आहे, पण आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसाची हे ह्या कारणावरून त्यांनी खूप आवड करतात आणि ह्या महाराष्ट्राच्या भूमीवर मराठी माणसाला सर्वप्रथमच स्थान मिळालं पाहिजे हे त्यांचं नेहमीचं मोठंच होतं. त्यामुळे आपण सगळी त्यांच्यामुळे आपल्याला असं वाटलं पाहिजे की बाबा राज ठाकरे आहे म्हणून आपण आहोत का, कारण आपण मराठी माणूस आहोत आणि मराठी माणूस हा एकदम प्रथम स्थानावर असतो. त्यामुळे सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की आपण मराठी असल्याला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. आणि आता निरोप घेण्याची वेळ आली आहे, निरोप घेण्याची माझी वेळ आली आहे. तर म्हणजे ती महाराष्ट्राची माय मराठी, म्हणजे ती महाराष्ट्राची माय मराठी जिने राजसाहेबांनी
असे मी जाहीर करते. जय हिंद, महाराष्ट्र, सगळे आपल्याकडे आहे 5 मिनिटे 12 सेकंद. त्यानंतर वेदिका सुहास बोला. मैं उस देश की नागरिक हूँ जिसके रोकथाम एकता और भारत में किया गया है. वो देश कभी सत्य एवं सुंदर तो कभी पंजाब से गुजरात है. वो देश मेरा भारत है. वो देश मेरा भारत है. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वेदिका थोरात प्रतिनिधी हायस्कूल मंडळाची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडते. देश काल आज आणि उद्या. देश काल आणि आज उद्या हा विषय सर्वांच्या मनात घर करून असेल. आपला भारताचा इतिहास हा केवळ एक भाग नाही, तर हा आपल्या भविष्याचे आपल्या आजचा एक मराठी अस्मितेचा आधार आहे. काल सोनिक इंडिया म्हणून ओळखला भारत अख्ख्या जगाला परिचित होता. कल्पना हजारो वर्षांपूर्वीचा भारत, हजारो वर्षांपूर्वीचा भारत जिथे गंगा वाहत होती, नाल्याचा तपशिलासारखी विद्यापीठे अशा जगाला ज्ञान देत होती. शून्याचा शोध असतो, ऐकलेला ज्ञान असतो किंवा स्थापत्यकलेतील भव्यता असतो. भारत हा सर्व विश्वाचा गुरु होता. अग्नी नागप्रमाणे आली, परकीय राजवट आली, पण तरीही भारताची
आणि विशाल नाव. मित्रांनो, आपण
म्हणजे आपल्या मोठ्या बोल हे आपल्याच्या पोटावरती आले करायचे. अहो, एका क्लिकमध्ये फक्त एका क्लिकमध्ये संपूर्ण जग सामावलं गेलंय. अरे, एकेकाळी सोन्याचा पूर विकणाऱ्या या भारत देशामध्ये आज भ्रष्टाचाराचा पूर मुसळधार करून लागलाय. जन्माला आल्यापासून आम्हाला माहितीये की द्रोणाचार्य कोण होते, एकलव्य कोण होते, मग आजच्या पिढीत ते द्रोणाचार्य कुठे आहेत, कुठे आहेत आजच्या पिढीत एकलव्य. आम्हाला तिरंगा माहितीये, तिरंगामध्ये 3 रंग असतात, एक अशोक चक्र असतं. ते संपूर्ण जगाला सांगत असतं की हे 3 रंग आणि अशोक चक्र ही आमची शान आहे. पण ही आमची शान का आहे हे आम्ही कधीच जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. पण आतापर्यंत बाहुबलीला का मारलं हे मात्र आजची पिढी नक्कीच जाणून घ्यायचा प्रयत्न करते. जर आजच्या पिढीला तिरंग्याचं महत्त्व माहीत नसेल तर मग ते उद्याच्या पिढीला कसं सांगणार आहे तिरंग्याचं महत्त्व? जर उद्याची पिढी, जर उद्याची संस्कार पिढी आपल्याला घडवायची असेल ना, तर तीच लढाईची हवा जागृतीचा हा संत तुकारामांनी दिलेला मंत्र आपल्याला आत्मसात करावा लागेल. आज आपल्याला जन्मशैली, भारताची शिक्षण घेणारी आणि प्रतिष्ठित संस्काराची पिढी आपल्याला पाहायला मिळते. पण भारताची मताला खंडन घेऊन शिकागोमध्ये विश्वधर्म परिषदेमध्ये जाऊन होणारे स्वामी विवेकानंदाच्या प्रयत्नास पाहायला मिळत नाही. हे आमचं विशेष आज मूल रडायला लागलं की आई त्याला हातात फोन देऊन गप्प बसवते. पण जेव्हा माझं मूल रडायला लागतं तेव्हा त्याला जवळ घेऊन रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता, मास्त्री जिजाऊ महिला निर्णय आमच्या विशेष खूप महत्त्वाचं आहे. जर आपल्या देशाला संस्कृत देश बनवायचा असेल, सुसंस्कृत देश बनवायचा असेल तर आपल्याला सर्वप्रथम भाषेचा अभिमान असणारे स्वामी विवेकानंद ठेवावा लागेल. शुद्ध यांना घडवणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांना घडवलं पाहिजे आणि बनवण्यासाठी आपली सर्वच मार्ग करणाऱ्या तानाजी, बाजी, यशाची यासारख्या मौर्य अरे, आपण कितीतरी महान माणसांच्या जयंत्या साजऱ्या करतो. त्यांच्याबद्दल वाटणारी कृतज्ञता आपण आपल्या शब्दातून व्यक्त करतो. पण ज्या विचार करणाऱ्यांसाठी ते आयुष्यभर राहत राहिले, ते विचार करणारा आणि त्या विचारांची मात्र आपण जेवढी साजरी करतो का? फक्त पुतळ्यामध्ये हा माणूस कधीच बसत नसतो आणि बोलतानाच्या गजरामध्ये त्याचे विचार करून बसत नसतात. मला तर वाटतं की जयंती हा फक्त 2 तासांचा गजर नसावा, तर जयंती हा विचारांचा जागर असावा आणि विचारांचा जागर करण्याचं काम आज जास्त होते. लाडकी बहीण योजना त्यावेळी होत नव्हती हो, पण लाडकी सुरक्षित बहीण योजना त्यावेळी नक्कीच होती. आज आमच्या देशामध्ये लाडकी बहीण योजना आहे, पण लाडकी सुरक्षित बहीण योजना नाही. पण जेव्हा पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये लाडकी सुरक्षित बहीण योजना निर्माण होईल ना, त्यावेळी हा देश खऱ्या अर्थानं स्त्रियांचा आदर करणारा देश म्हणून ओळखला जाईल. अहो, आणि जेव्हा आजची पिढी आणि येणारी पुढची पिढी हा स्त्रियांचा आदर करेल, स्त्रियांचा सन्मान करेल, प्रत्येक नागरिक धर्माच्या माणसाला एक समान मानून देशाच्या प्रगतीसाठी वाटचाल करेल, तेव्हा आपल्या देशाचा प्रगतीशील देश म्हणतात. आजच्या पिढीचा आदर दुर्बल असतो. पुष्पा पिक्चरमधल्या चुकीमध्ये सारा म्हणणारा पुष्पा आपल्या पिढीचा आदर्श नसावा, तर वयाच्या 32व्या वर्षी ज्या राजाने डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत डोळ्यांचे केस उभे राहून लागलेला रक्ताचा अभिषेक असला आणि औरंगजेबासमोर उभा राहून जिभेकडे स्थानावर पकडून एवढा बोली तो छत्रपती संभाजी. मग जर आपण पुढच्या भारताचा आजपासूनच जर आपण पुढच्या भारताला दूर लागलो तर भविष्यात आपल्या देशाची चिंता असणार. म्हणून जाता जाता मी इतकंच म्हणते, अरे ठेवू मनी आदर्श शिवरायांचे, घडवू भारत देशाला. ठेवू मनी आदर्श शिवरायांचे, घडवू भारत देशाला. तुकोबाचे अबंध सांगितला, मग उद्याची चिंता कशाला, मग उद्याची चिंता कशाला. धन्यवाद. अक्षराला आपल्याला मिळाले 6 मिनिटे 34 सेकंद. पुढील स्पर्धकाने समर्थ सत्कार नलवडे. काय करू? समर्थ सत्कार नलवडे.
राजनंदिनी, श्रुती शरद देशमुख, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व
त्यानंतर ते स्वतःच्या प्रार्थी संध्यांची घेतले. आज
तुमच्या स्वतःकडे प्रतीक्षा प्रदीप मांडले. हर्षदा रवींद्र कोळी. राजकारणामध्ये सहभाग घेतला. राजकारणाचा आवड म्हणजे
आदरणीय जिल्हा उपाध्यक्ष रावत साहेब, तसेच तालुका उपाध्यक्ष विशाल पाटील, आमचे दुसरे तालुका उपाध्यक्ष विजय निकम साहेब, विद्यापीठाचे तालुकाध्यक्ष अनिकेत माने, तसेच कार्यक्रमाचं आयोजन केलेले प्रमुख तालुक्याचे सर्व पदाधिकारी यांना सन्माननीय राष्ट्रपती चव्हाण निमित्त हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आमच्या कडेगाव तालुक्याच्या वतीने त्यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि इथं जो विद्यार्थ्यांनी सन्माननीय राजसाहेबांना असेल, आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर असेल, जे मार्गदर्शन केलं ते अतिशय मोलाचं होतं. ते त्यातनं खूप बोध केल्यासारखं होतं. ही स्पर्धा बरोबर विचार पाटील वाटतील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे दाखवला. त्याबद्दल त्यांचे कडेगाव तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त करतो. थांबतो. जय महाराज.
चरणावर पाठवा. समोर बघायचं. समोर